एके सुंदर गावात प्रियांश नावाचा एक छोटा मुलगा राहत होता. त्याचे निळे चमकदार डोळे आणि लांब लहरी काळे केस सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायचे. प्रियांशला निसर्ग खूप आवडायचा, पण तो कधी कधी मोठ्यांचे ऐकत नसे. एक दिवस प्रियांशने जंगलात एकटा जायचा हट्ट धरला. आईने त्याला सांगितले, प्रियांश, एकटा जंगलात जाऊ नकोस. पण प्रियांशने ऐकले नाही आणि तो निघून गेला. जंगलात पोहोचताच प्रियांश आश्चर्यचकित झाला. ते जंगल जादुई होते. बोलणारी झाडे, चमकणारी फुले आणि हसणारे पक्षी. तेवढ्यात प्रियांशला एक छोटा ससा जखमी अवस्थेत दिसला. प्रियांशचे मन दयाळू झाले. तो सशाजवळ बसून म्हणाला, घाबरू नकोस, मी तुला मदत करतो. तेवढ्यात एक मोठे झाड बोलले, प्रियांश, तू दयाळू आहेस, पण तू आईचे ऐकले नाहीस. चूक मान्य करशील का? प्रियांशने मान खाली घातली. प्रियांश म्हणाला, माझी चूक झाली. आता मी नेहमी मोठ्यांचे ऐकेन. तेवढ्यात जंगल चमकले आणि प्रियांश स्वतःच्या गावात पोहोचला. आईने प्रियांशला घट्ट मिठी मारली. प्रियांश हसत म्हणाला, आई, मी आज एक मोठा धडा शिकलो.